महामार्गावर जॅक टाकून प्रवाशांना लुटणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश। नातेपुते पोलिसांची धडाकेबाज कारवाई, 2 आरोपी अटकेत, 4 गुन्हे उघड, इंडियन रुपी 5.8 लाखांचा मुद्देमाल जप्त। नातेपुते प्रतिनिधी, सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने उत्कृष्ट तपास कौशल्य दाखवत महामार्गावर जॅक टाकून प्रवाशांना लुटणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश केला आहे। या कारवाईत नातेपुते पोलीस ठाण्यातील 2 व माळशिरस पोलीस ठाण्यातील 2 असे एकूण 4 गुन्हे उघडकीस आले असून 5,08,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। दिनांक 21 जून 2026 रोजी फिर्यादी आपल्या कुटुंबासह मुळगाव तालुका फलटण जिल्हा सातारा येथे 4 चाकी वाहनाने जात असताना नातेपुते गावाजवळ बायपास रस्त्यावर अज्ञात आरोपींनी रस्त्यावर जॅक टाकून वाहन थांबवले। वाहनाचे टायर पंक्चर झाल्याने फिर्यादी खाली उतरले असता 4 आरोपींनी त्यांना लोखंडी वस्तूचा धाक दाखवून मारहाण केली आणि त्यांच्या अंगावरील 2 सोन्याच्या अंगठ्या, चैन, मंगळसूत्र तसेच रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून नेली। या प्रकरणी नातेपुते पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। या गुन्ह्याची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आरोपींचा शोध घेऊन तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले। त्यानुसार पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमगोंडा पाटील व त्यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचला। कारवाईदरम्यान सुहास विकास चौधरी व कृष्णा सुरेश उर्फ मोतीराम शिंदे या दोघांना ताब्यात घेण्यात आले। चौकशीत त्यांनी नातेपुते व माळशिरस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आणखी 3 जबरी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली। तपासात आरोपींकडून नातेपुते पोलीस ठाण्यातील गुन्ह्यातील साथीदार रवी मोहन काळे, अनिल उर्फ शेंड्या आबा काळे, छगन उर्फ पवन महादेव काळे, महालिंग अर्जुन काळे आणि राहुल अंकुश काळे यांचा सहभागही निष्पन्न झाला। पोलिसांनी आरोपींकडून 22 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने किंमत 4,78,000 रुपये, रोख 30,000 रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण 5,08,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून पुढील तपास नातेपुते पोलीस ठाणे करीत आहे। या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी कारवाई। ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कवाडे आणि पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमगोंडा पाटील यांनी आपल्या पथकासह यशस्वीरित्या पार पाडली। या पथकामध्ये शेखसिद ख्वाजा मुजावर, दिलकांत जाधव, प्रकाश कारटकर, पोलीस हवालदार सलीम बागवान, अजय भोसले, विजयकुमार भरले, रवी माने, दशरथ गोरे, पोलीस नाईक जगदीश राठोड, पोलीस नाईक प्रमोद शिंगाडे, किरण वव्हाण, सागर ढोरे, पाटील, अनवर आता, कपिल कांटकर, मनोज राठोड, यश देवकते, समर्थ गाजरे, पोलीस कॉन्स्टेबल दिलीप थोरात आणि आशुतोष जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले। या धाडसी कारवाईमुळे महामार्गावरील दरोडेखोरांना मोठा आळा बसला असून प्रवाशांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। महाराष्ट्र पोलीस प्रहरी, मुख्य संपादक प्रदीप उर्फ बाबा ननवरे।